ग्रंथ शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक मोहन महाराज चौधरी उमरड. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. संकल्पना ह भ प विनायक महाराज मार्कड. अध्याय 35. कार तलब खानाचा पराभव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती. प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील लिखित शिवायन. अध्याय 35. श्री शिवायन महा. मागील अध्यायी कथन शहाजीराजे भेटी घेऊन सवेची गेल्या सती निघून शोकाय मानस कळ. आता लाल महालात कैसे चालिले खलबत पर्जन्य काळ झाला समाप्त पुढील बेत खान करी. पर्जन्य काळ अति कठीण धो पर्जन्य चोही कडून म्हणून विसावला खान सकळ पर्जन्य समाप्त. 1 लक्ष मोगल सैन्य पुण्या माझी स्थिर बैसून कैसा लाभ खाना लागून शाहिस्ते खान चिंतित. इतुके मोगल वीरानिले आजीवरी काय साधिले 1 चाकण संपादिले बहुत दिवस लढोनी. एकही दुर्ग या व्यतिरिक्त खानाच्या नाला ताब्यात परांडा दुर्ग अकस्मात तोही फितुरीत लाभला. इतुकेच कार्य साधिले कित्येक दिन व्यर्थ गेले. खानाने यावर ठरविले भूभाग घेण्या मराठ्यांचा. जेखा मुख्य वीर त्यासी पाचारोनी समोर तयासी कथित सेवेचार शिवभूमी घेण्याचा. दिल्लीहून येत फरमान चिरडा मराठे शाही म्हणून त्याची वाचोनी शाहिस्ते खान चिरडा म्हणे सरदारांसी. सरदार म्हणती बार गिरांसी चिरडून टाका मराठ्यांसी. परिकृती करणे आयसी महाकठीण कर्म ते. ऐशे करण्या कठीण कर्म दुर्ग घ्यावया दुर्गम. शाहिस्ते खान आधम सरदाराशी पाचारी. तयानी ऐसा केला विचार गिरी दुर्ग घेणे दुर्धर. अपरांत प्रांत घ्यावा समग्र ऐसा सार काढीला. दुर्जय वीर कारतलब खान खानाने त्यासी पाचारून तयाचे खूप कौतुक करून सरफराज केलीसे. म्हणे तू आहे अजिंक्य वीर कैशी चिंता मज समोर. परांड्याचा दुर्ग दुर्धर क्षण मात्र तू घेतीला. उत्तरेचा परांत आहे शिवाजीच्या कक्षेत तयासी करोनिया मुक्त मोगल सत्यत आनावा. चोल भिवंडी कल्याण पनवेल तैसेचे नागोठान शिवाजीचे सकळ स्थान आपुल्या कक्षेत आणावे. माझा तुझ्यावरी भरवसा देखोनिया तुझी आवेशा. हस्तगत करशील प्रदेशा निशंक यश घेशील. ऐशे बोलोनी तया ते सिद्ध केला झुंजाया ते. सहस्रावधी सेना तेथे तया लागे दिधली. मित्रसेन कच्छप सर्जराय अमरसिंह चव्हाण जाधुराय. कोकाटे तैसेचे जसवंतराय कित्येक हाय दिधले. आणि कधी धले रायभाधी घिन जियेचे पूर्वी केले कथन. परिती शंकित मनातून शिवाजी पुढे कैसे जावे. जेवी व्याघ्राची या पुढे आज भयाकुल हुडहुडे. तियेची वाटे धार धाडस वेडी आपण आयशे करू नये. परिती बोले अनु मात्र कारतलब खाना बरोबर.
सेना घेऊन 30 सहस्र गर्जत अपार निघाली. कार्तलब खान पराक्रमी मोगला येतील बडा सामी. बहुत झुंजायाच्या कामी सहाय्य केले औरंगासी. कुबल मुलुक कोकण याचे तयाची नसे ज्ञान. परिधरून अभिमान रणा लागून चालीला. अजस्र उंच उंच पर्वत मध्येच दर्या संख्यात. अरण्य माजले बहुत नाही दिसत पंथची. अरुंद घाट आणि खिंडी पाय वाटा नाग मोडी. जेथे वळणे वेडी वाकोडी माहित नाडी मराठ्यांसी. येरांचा तेत नाही लाग आयसा कोकणाचा भाग. ज्ञातही नाही गमन मार्ग वृक्ष साग असंख्य. आयशी कोकणाची वाट आडरान अति बिकट. तेथे चाले लांबले चम उर्मट शिवराज्य घेण्यासी. सव्याज श्रपव फौज फाटा गज अश्व सरजम मोठा. उडवीत भूमीचा भोकाटा पश्चिमेकडे निघाला. पिंपरी चिंचवड तळेगाव मागे टाको निवड गाव. मळवलीस गेले सर्व तेथे मुक्काम केला पै. एरीकडे छत्रपती विचारित गंभीर चित्ती. कार्तलब खान कोकण प्रांती जावयास निघाला. तो उतरल्या अपरांती आपणा नावरे कल्पांती. वरीच त्याचा मोडणे चिती सत्वर गती करावा. त्याची जावयाची वाट रायासी ज्ञात असे स्पष्ट. बहिर्जी नाईक हेर चोखट तयाची वाट पाहात. खानाची इत्यंभूत वार्ता बैजवार काढाया सर्वथा. बहिर्जी सी धाडीला होता जासूद कार्य करिता पै. अकस्मात बहिर्जी नाईक माहिती काढून सकळीक. रायापाशी आला देख अति उल्हास ते धवा. शिवराय करीती प्रश्न तव तो सांगे वर्तमान. खान उंबर खिंडीतून उत्तरेल अपरांती. मळवली समुक्काम करून लोहगडासी आला खान. उदयिक उंबर खिंडीतून उत्तरेल अपरांती. धन्य शिवरायांचा हिर बहिर्जी नाईक चतुर. हिर खात्यायशे समग्र अति चोखट तयारायाचे. ऐशे ऐकोनी वर्तमान राजे पावले समाधान. नेताजी शिपाचारून शिवसेना सिद्ध केली. यामिनी माझी सकळ वीर होवनी अश्वावरी स्वार. उंबर खिंडी माझी समग्र येवनिया बैसले. सवे लघु तोफा 40 बैसले वनाच्या आश्रयास. भाले मार्गन बहुवस घेहोनिया बैसले. सोय शिवराय छत्रपती होते तयाच्या सांगाती. सेना दुभा गेली दोवरती 2 गट पाडिले. एक संभार होता मागून शिवराजे तयास व्यापन. एक पुढे गेला निघून सेनापती समवेत. शिवसेना दडली विपिनी वार्ता नसे खाना लागोनी. प्रातकाळी ओठोनी मार्गस्थ झाले ते धवा. लोहगडासी ओलांडून पुढे जाय कार्तलब खान. मार्ग उंच पर्वतातून मोगल सैन्य निघाले. अति अरुंद पाऊल वाट भोवते विपिन घनदाट. नागमोडी कठीण घाट उत्तुंग आचाट पर्वत.
सह्याद्रीचे उंच कडे दर्या माझी दाट झाडे मार्गदर्शवित वाटाडे पुढे पुढे चालती तया मागे ब्लेंच शेणा चालतसे आडराना ओलांडोनी तुंगारना उंबर खिंडीत उतरत कठीण मार्ग आणि अरण्य दास्तावली रायाबादीन मनी मनी प्रदेश निर्जन काय होईल सांगावे सर्वत्र पसरला सन्नाटा मोगल चालती आडवाटा मध्यानीचे उन्हा चट चटा त्वचे लागी पोळत भन्नाट सन्नाट पाहून खानासी मने राय भागीन खान साहेब मजसी चिन्ह बरे काही दिसेना काय आयशा मुलोखात आपण आलो अकस्मात येथोनी पुढे जाणे रहित कराव्यासे वाटते खानाची सकळ पृतना आली भयान आडराना एकची मार्ग असे जाना पुढे मागे येण्यासी तळी खोल खोल दरी वर उंच पर्वत भारी एक एक ब्लेंक धार करी मार्गावरी चालत आश्वांचे पाय घसरते तुरंग उलथून पडते अजस्र तोफा घरंगळती उष्ट्र पडती उताने तरी बळे बळे चालत सेना निघाल्या संख्यात उष्णतेने तृषाक्रांत मोगल जीव जाहले मराठे वीर परमगुप्त मोगल सेना न्याहाळीत उतरले उंबर खिंडीत समस्त निश्चित ते काळी सेनाली से टप्प्यात मराठ्यांची कळली मात भयान शिंगे किंचाळत अजस्र नगारा बडविला विपिनातील मराठे उग्र तुटून पडिले भयंकर आगाध कापिले अपार म्लेंचे वीर ते धवान म्लेंच्या सेनेच्या उभयमुखी थोपा धडालेल्या एकाएकी बेसावध म्लेंच्या सैनिकी हाहाकार केलासे पळावयानचे वाट मागे पुढे आला लोट कित्येकांचे छेदिले कंठ मारा फाट देताती मराठे लपून अरण्यात बाण सोडी त्या संख्यात मोगल झाले केवळ त्रस्त कैश विपरीत झाले हे केवळ एकची पाय वाट पुढे मागे मराठे आचाट तोफांचा दन दनाट अनेक सपाट जाहले शिवरायांची युद्ध नीती याशी व्रक युद्ध बोलते गनिमी कावायशे म्हणते मोगल वीर तयासी 30 सहस्र मोगल सेना आडविली आडराना तुफान मांडीला धिंगाना 2 सहस्र वीरांनी ते मायधर निठाव आता मी करू काय अरे अल्लाह हाय हाय कैसा समय आणिला सकळ देखोनी प्रकार खान झाला ती उग्र
आरडोनिया भयंकर म्हणे मारा मराठे. मोगल वीर तुटून पडते परी स्वेची ते मरते. एकेका मोगलांसी मारिती मराठे वीर धरुनी. तयात काही मराठे वीर पुढे येऊनी जोडीती कर. आम्ही शिवरायांचे किंकर आयशी परी बोलती. तया वीरांशी देती सोडून परी जो का येई धावून. तयांचे संपूर्ण निर्दाळन करीत चालिले मराठे. सेना संवारे अपाट खाना सीतेने चिंता दाट. यातून काय काढावे वाट सकळ सपाट हा होईल. खान देखोनी उद्विग्न त्यासी म्हणे रायभात दिन. शिवरायांची जावे शरण तो जीवदान देईल. शिवाजी राजा धर्मनिष्ठ मोगल आयसा नवे पापिष्ट. तो निवारिता संकट शरण स्पष्ट रिघावे. खानासी पटे न विचार कैसे व्हावे जिलाचार. परी तो काय करणार अरिष्ट थोर ओढवले. आपण न गेली शरण टाकील सकळ संवारोन. यात आपुले हे प्राण नाहकची जातील. वकिलांशी पाचारून त्या सदी धले श्वेत वसन. तात्काळ धाडीला शरण रायाकडे ते वेळी. राजे होते रणवेशात आश्वावरी स्वये आध्यस्त. वकील धावत ओरडत तया समीप पातला. हस्त रुमालाने बांधून गडबळा खाली लोळून. म्हणे द्यावे जीवदान आम्ही शरण तुम्हासी. कार्तला बखान आमुचे जुने दोस्त तुमच्या पित्याचे. आपुले ऋणानुबंध स्नेहाचे उपकार करा आम्हावरी. तव शिवराय हसून वकिलाशी बोलती वचन. म्हणती तुमच्या खाना लागून माझा निरोप सांगावा. वस्तू जात ठेवून सकळ अंग वस्त्रांनी केवळ. येतोनी निघावे तात्काळ शस्त्रे खालती ठेवोनी. सकळ पशु आणि संपत्ती ठेवणी या जागेवरती. येथोनी जावे सत्वर गती सांगे निश्चिती खानासी. शिवरायांचे हे ऐकोनी वदत खानापाशी जावोनी. खान म्हणे आम्हाला गोनी सकळ मान्य असे पै. शिवाजी नसे हा सैतान पुट पुटला कार्तलब खान. आज्ञा देत सेने लागून शस्त्रे खालती ठेवा. केवळ अंग वस्त्र घेऊन बाहेर निघावे यातून. तैसेची करीती सकळ सैन्य शस्त्र शून्य झाले. मग राजे आज्ञापित मारामारी थांबवा समस्त. मराठे वीर दीर्घ सांगत समस्त शांत झाले. रायबाधीन पुढती येऊन शिवरायांशी मुद्रा करून. तयसीच म्हणे धन्य तुझे विंदान आगाम्य. तू मराठी राजा स्वतंत्र चतुर आणि कर्तबगार. आम्ही मोगलांचे किंकर केवळ शूद्र पोटार्थी. राजा तू रे धन्य धन्य तुझे झाले दर्शन. धन्य झाले माझे नयन समाधान वाटले. आमुचे आयशे गुलाम सरदार आहेत सहस्र
सहस्रावधी पामर. तू नरपुंगवर धीर गंभीर आणि उदार दयाबुद्धी. ही माझी आशिवार तुझ्या चरणी निरंतर. धन्य धन्य तू रे वीर, नमस्कार माझा तुझ. तव हसत छत्रपती आणि तिये लागे बो म्हणती. वीर श्रीचे दर्शन निगुती आम्हा प्रति जाहले. तुम्ही यावे स्वराज्यात सत्कार करू येतो चित. पर्याज आम्ही गायत भेटा निवांत नंतर. मग सकळ ही मोगल सैन्य ओवनी सडे फटी गान. शांतपणे धरुनी मौन गेले तेथून निघूनी. खानाचा पार खजिना सहज लादला शिवरायाना. अश्व उंट शस्त्रे नाना दारू गोळा सहित. रायानी सकळ ही संपत्ती आणलीच राजदुर्गावरती. इकडे मोगल पुण्या प्रति येते जाहले चालत. विलक्षण पराभव जिवारी लागला घाव. कार्तलब खानाचा जीव शरमिंद जाहला. 30 सहस्रावरी सैन्य मारिल खिंडीत गाठून. कैसा शिवाजी सैतान आम्हाला मिळाला. 2-4 सहस्र कामी आले, इतर सुटले बरे झाले. शिवाजी राज बहुत चांगले, इतर सोडिले जिवंत. आपुलेच कर्म खोटे, व्यर्थ गेलो तयांच्या वाटे. बहुताची झाले ओ खोटी अपमान झाला. आता विजयी शिवराय, सामान्य ज्याचे धैर्य. तयाचे लाद लावी जय, वृकयुद्ध नीती मुळे. वृकयुद्धाचे लक्षण त्याशी साक्षेप करीतो कथन. श्रोता द्यावे अवधान, युद्ध लक्षण या परी. राजा असावा केवळ दक्ष, हिरतयाचे नेत्र प्रत्यक्ष. शत्रूवरी तयांचे लक्ष सदोदित असावे. विरोधी होय एक जन, करू लागे कारस्थान. गुप्त रूपे वध करून संहारून टाकावा. 10 लोकांनी मांडिले वैर, त्याची फाशी द्यावी जाहीर. शतवैरी असले तर गुप्त संहार करावा. आपुला सैन्य समुदाव छोटा आणि वैर असिल्या मोठा. व्रक युद्धा ऐसा गोमटा, मार्ग नसे त्यावरी. शत्रूशी सन्निध बोलवावे, विश्वासाशी संपदावे. अचानक संवारावे, गुप्त रूपे राहुनी. अत्यंत चिकपट करावे, गुप्त रूपेची राहावे. अचानक चिठेचावी अशी म्हणावे. वृकयुद्ध ठकाशी व्हावे महाठक, शत्रू घेरावा अचानक. दहशत बसून भयानक, जर्जर त्यासी करावे. शत्रूशी अडचणीत घालून त्यावरी पडावे तुटून. दाना पाणी बंद करून त्याशी उपासी मारावा. शत्रूशी सोने रूपे देऊन त्याशी करावा सुप्रसन्न. अचानक त्याशी मर्दून राजकार्य साधावे. निद्रामग्न शत्रू परी घालावा मध्यरात्री. करोनी तुफान मारा मारी क्षणाधात लपावे. फौज पांगवावी समस्त आणि राहाव्यात गुप्त. शत्रू आली या टप्प्यात अकस्मात मारावा. अवचित हल्ला करावा, आपुल्या मागे शत्रू आणावा. खिंडीत गाठून मारावा, गनिम ठेचावा परोपरी. अत्यंत नाटकी असावे अंतरी,
कवनान सांगावे, कवन्यायी रीती वाधावे, निज शत्रूसे आपुल्या राजकार्य करण्या श्रेष्ठ करावेची लागे कपट, प्रजाहितासाठी कष्ट आयशे घ्यावे, राजाने तह करावे मोडावे, पुन्हा तेथेची उलटावे, लढावे पडावे मरावे, कर्तव्याव आघवे, राजाचे स्पर्धा करावी उचल खावे, भेद करावे फितोरी करावे, घात करावा वचने द्यावी आणि तोडावे, सवेची अथवा मारे करी घालावे, विष प्रयोगाने वधावे, प्रजा पालनसाठी आघवे करीत जावे, राजाने रयतेच्या हितासाठी रायाने कराव्या नाना गोष्टी, परिजीवाळा तया पोटी प्रजा हिताचा असावा, राजा हा केवळ बसत प्रजेसाठी तो समस्त, जोवरी तो असे जिवंत कार्य अत्यंत करावे, लोकर द्यावे दुग्ध घ्यावे, मेल्यावरी मांस द्यावे, आस्ती मज्जाखोर घ्यावे आणि द्यावे चर्मही, हेची राजाचे मुख्य कर्म, हाची त्याचा राजधर्म, यावे न राजाशी नसे कर्म मुख्य नियम हासे, रयतेचे धर्मानिमित्त गृह कृषी आणि जीवित, संरक्षावे सावचित हेची कार्य रायांचे, राजांशी असावे हेर त्याची असती त्याचे नेत्र, शत्रूचे समस्त खबर राजा लागी असावे, नाना परीचे वेश धरून राजाने हिंडावे आपण, नाना परीचे हेर निर्मून राज्यरक्षण करावे, हुजूर दासी आणि नापित, भिकारी साधू आणि संत, ज्योतिषी वेश जुवारी समस्त हेर कार्यासे लावावे, आपुले राज्य वाचवावे, आपुले राज्य वाढवावे, काय वाटेल ते करावे परिरक्षावे, प्रजेशी राजाने आयसे सदा म्हणावे, भूत वेताळ वशाघवे, आशीर्वाद दिधला देवे आयसे कथावे, मिथ्याची जे का कळले हेराकडून सांगावे, दृष्टांत झाला म्हणून आयसे मुख्य राजकारण समजता येथे कथिले, उपरोक्त सकळ गोष्टी जेने केल्या स्वार्थासाठी, तो महापापी शेवटी नरकी पिचेल दुर्धर, पै उपरोक्त गोष्टी जेने केल्या प्रजेसाठी, त्याचे पुण्य कोट्यानुकोटी मोक्ष शेवटी लाभेल, आता शिवरायांचे कार्य तयाचा कळेल अर्थ काय, पुढील कथना काशी साह्य श्रोतियांनी ओद आवे, उंबरखिंडीचा लढा उग्र, नेताजी पालकर महावीर, पराक्रम केला थोर, तोडिल्या पार म्लेच्छांसी, शिवरायांनी आलोट खजिना, राजदुर्गावरी धाडीला जाना, पुढील मार्ग विचक्षण शिवराय विचारी, रायांशी झाले समाधान, नेताजीचा केला सन्मान, पुढील अरिष्ट ओळखून तयासी तेची ठेवीला, पराजयाचे सर्व फलित शाहिस्ते खानाचे होईल स्रोत, पुन्हा सेना अकस्मात कोकण प्रांती धाडील, म्हणून नेताजी पालकर त्याची ठेवील खिंडीवर, लोह दुर्गाचा परिसर तेची ते राहिली, छत्रपती शिवरायांनी उदंड खजिना संपादोनी, राजदुर्गे दिदला धाडोनी, सोये मागोनी पातले, राजे आले राजदुर्गे दयाचे स्वागत केले मार्गी, सप्त अंगणा लागवेगी दर्शन आल्या रायांच्या,
जिजाऊंच्या वंदोनी चरणा राजे आले निज सदना सोयराबाईनी तये क्षणा स्वागत केले हासोनी बाल संभाजी बागडत कौतुके राजे न्याहाळीत चरणा माझी येवनी शिरत खेळत खेळ खेळत नानाविध एकच दिन दुर्गा प्रती शिवराजे करील विश्रांती दुजिया दिनी दुर्गा भोवती पाचारीले मावळे जिजाऊंचे चरण वंदून राजे सांगती त्या लागून आम्ही अपरांत दक्षिण जिंका वया निघालो तव बोलता जिजाऊ सती तव बोलत जिजाऊ सती काल चाले दुर्गावरती आणि पुन्हा युद्धाप्रती कैशा रीती जात सा काही दिन करा विश्राम त्यावरी करावे राज्य कर्म राजे म्हणती आमुचा धर्म युद्धची होऊन बैसला महाराष्ट्र भूमी आक्रंदत कैशी निद्रा येईल शांत तुमच्या आशीर्वादे निश्चित जय घेऊन येईन आयशे बोलोनी जिजाऊ प्रती निघते झाले छत्रपती सप्त भार्या न्याहाळीती विरह चित्ती न समाये 3 फेब्रुवारी 1661 शिवराय निघाले वरिष्ठ 15 सहस्र सेना उद्भट तया सवे निघाली वीर तानाजी मालुसरे सेने माझी आसती दूरे हर हर महादेव दीर्घ स्वरे मराठे वीर गर्जा सोये शिवराय छत्रपती आरुढोनी अश्ववरती सह्याद्रीतून उत्तरती अपरांती ते धवा अपरांत प्रांतीची नगरे रायाने लुटिली सत्वारे निजामपुरीच्या सरदारी त्यासी विरोध केलासे किंचित चकमक होवनी सरदार नमविलारनी अत्यंत भयभीत प्राणी गेला पळोनी तत्काळ निजामपुरीचे जे श्रीमंत खंडणी देती अपरिमित ती घेऊन पुढे चालत राजे जात ते धवा मुजोर श्रीमंतासी लुटावे गरिबांचे कल्याण करावे शिवनीतीचे सूत्र बरवे समजून घ्यावे श्रोत्यांनी साम्यवादाचे तत्वज्ञान शिवराया आधीच त्यात निपुण शिवरायांचे राजकारण समता संपूर्ण करावी जातीभेद धर्मभेद आर्थिक विषमता नाही खेद यांचा करावा उच्छाद शिवराज्याचे हे ध्येय ब्राह्मण आणि मुसलमान राया पुढे समसमान आपण भेद निष्कारण तयाचे नावे वाढवितो साम्यवादाचे आयशे मत जे का झाले ती श्रीमंत केव्हा श्रम केले अद्भुत इतुके श्रीमंत व्हावया अत्यंत चालाकी करून श्रम कर्यासी पिळून तयान मिळविले धन त्यासी हसून हिसकावे जे का श्रीमंत अत्यंत ते नव्हेत भाग्यवंत महापापी ते निश्चित तयाचा अंत करावा गरिबांनी एक व्हावे एक विचार उठावे श्रीमंताचे कंठ छेदावे आणि लोटावे तयासी हाची हाचे मुख्य धर्म किंचितही नव्हे अधर्म कराया हे काम उत्तम एकजूट करावे
धन्य धन्य मार्क्सवाद शिवरायाचे पूर्वीच बोध श्रीमंताशी लुटले अगाध शिवरायांनी ते काळी पुढे शिवराय छत्रपती दाभोळ नामे ग्रामायेते तेथील धनिकांशी लोटी ते धनिक देती करभार शिवरायांचा ऐसा नेम करभार मागावा दावोनी प्रेम जे का करीते दान धर्म तया पेडान करावी परी जे का आधर्मी अति श्रीमंत पाप कर्मी न येती स्वराज्याच्या कामी त्याचे समस्त लोटावे इतुकिशेना सांभाळाया गिरिदुर्ग बांधावया द्रव्य पाहिजे शिवराया कोटोनिया आणावे गरीब रयतेच पिळून बहुत कर घ्यावा लादून ऐश छत्रपतीचे मन कदा काळी न सोचे जी का मिळविली खंडनी तयाची करावी वाटणी एक हिस्सा प्रजे लागुनी हिताकारणे वेचावा कृषकांशी ऋण द्यावे व्याज तया कडोनी न घ्यावे आवर्षण आली आगवे माप करावे सकळ हे कृषी वळांसी भूमी द्यावी हात्यारे अवजारे अर्पावे अवघी रयत सुखी व्हावी हाचे उद्देश रायांचा कंगालांचे करण्याहित जरी जोडिले श्रीमंत त्यात पाप नसे किंचित शिवराय जानत समनीती असो पुढील अध्यायाची कोकण प्रांती वर्तेल काय श्रोते अवधान देवनी सर्वई सावचेत अवधारा स्वस्ति श्री शिवायन शिवकथा विलक्षण परिसाभ शिवभक्त सज्जन 35वा अध्याय गोडा कृष्णार्पणमस्तु पुंडलिक वरदाहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील ओवीबद्ध चरित्र ग्रंथाचा हा वाचन यज्ञ चालू आहे। महाराष्ट्रभरातील नामांकित निवडक वाचक यामध्ये सहभागी होत आहेत। आमच्या संपर्कात नसलेले परंतु शिवायन ग्रंथ वाचण्यास उत्सुक असलेल्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा। ग्रंथ उपलब्ध करून दिला जाईल। सर्व श्रोत्यांना नम्रतेची विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचविण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।